Hello and welcome to all in today's lecture. In this lecture, we discuss about the ultrastructure of mitochondria. In previous lecture, we discuss about some points related to the ultrastructure of mitochondria, that is the structure of mitochondria, and then how many parts or the how what are the actual contents of the mitochondria. Then in this lecture we continue about the ultrastructure of the mitochondria. Then first is the mitochondrial structural variations in different cell types. In that some investigators assume that a common pattern of mitochondrial structure developed at an early stage of evolution and was subsequently transmitted without considerable modifications from protozoa to mammals and from algae to flowering plants. काय सांगितले? Some investigators ॲझ्युम दॅट अ कॉमन पॅटर्न ऑफ मायटोकॉन्ड्रियल स्ट्रक्चर, म्हणजे मायटोकॉन्ड्रियाच्या स्ट्रक्चरचा जो कॉमन पॅटर्न आहे, जो की अर्ली स्टेजमध्ये इव्हॉल्युशनच्या अर्ली स्टेजमध्ये डेव्हलप झालेला आहे, तो सबसिक्वेंटली ट्रान्समिटेड विदाऊट एनी कन्सिडरेबल मॉडिफिकेशन्स, तो आहे असा ट्रान्समिट झाला विदाऊट एनी मॉडिफिकेशन्सनी तो ट्रान्समिटेड झाला आहे फ्रॉम कुठून ते कुठंपर्यंत, फ्रॉम प्रोटोझोआ टू मॅमल्स, म्हणजे इन ॲनिमल्समध्ये प्रोटोझोआ टू मॅमल्स आणि इन प्लांट्समध्ये फ्रॉम अल्गी टू दी फ्लॉरिंग प्लांट्समध्ये तो आहे असा ट्रान्समिटेड झाला आहे विदाऊट एनी कन्सिडरेबल मॉडिफिकेशन्स, म्हणजे विदाऊट एनी चेंजेस इट इज ट्रान्समिटेड फ्रॉम protozoa to mammals and from the algae to the flowering plants. The crest may be arranged longitudinally, example in nerve and striated muscles, or they may be simple or branched. म्हणजे crest काय आहेत, आयाच्या लॉन्जिट्युडिनली अरेंजड झालेले आहेत. एक्झाम्पल काय काय दिलं त्याचे, नर्व अँड स्ट्रायटेड मसल्स, और दे मे बी सिम्पल और ब्रांचड, त्या सिम्पल असतील किंवा इन ब्रांचड फॉर्ममध्ये असतील. Then next बघा, in protozoa, insects and adrenal cells of the glomerular zone, the infoldings may be tubular and tubules may be packed in a regular fashion. काय सांगितलं इथं, इन प्रोटोझोआमध्ये किंवा इन्सेक्ट्स किंवा ॲड्रिनल सेल्स आहेत ज्या ग्लोमेरुलर झोनमध्ये असतात, त्या कशा आहेत, त्याच्यामध्ये काय आहे, इनफोल्डिंग्ज मे बी ट्युब्युलर इनफोल्डिंग्ज आहेत आणि त्या ट्युब्युल्स कशा आहेत, रेग्युलर फॅशनमध्ये पॅकिंग झालेलं आहे त्यांचं, म्हणजे रेग्युलर इंटरवलनी ते ट्युब्युल्स प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट, द नंबर ऑफ क्रस्ट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए मायटोकॉन्ड्रियॉन इज ऑल्सो व्हॅरिएबल. काय आहे, नंबर ऑफ क्रस्ट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए मायटोकॉन्ड्रियॉन इज ऑल्सो व्हॅरिएबल. क्रस्टचा नंबर व्हॅरिएबल आहे मायटोकॉन्ड्रियॉनमध्ये. व्हॅरिएबल म्हणजे काय, चेंजेस असणार, नंबर चेंज असणार त्याचा. नंबर ऑफ क्रस्ट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए मायटोकॉन्ड्रियॉन इज ऑल्सो व्हॅरिएबल. मायटोकॉन्ड्रिया इन लिव्हर अँड जर्मिनल सेल्स हॅव फ्यू क्रस्ट अँड अबंडंट मॅट्रिक्स, whereas those in certain muscle cells have numerous crust and the little matrix. काय सांगितलं आहे बघा, मायटोकॉन्ड्रिया लिव्हर आणि जर्मिनल सेल्सच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असतात, फ्यू क्रस्ट असतात आणि अबंडंट मॅट्रिक्स, म्हणजे मॅट्रिक्सचं प्रमाण कसं आहे, जास्त. अबंडंट म्हणजे काय, मोअर इन नंबर, मॅट्रिक्स मोअर आहेत आणि क्रस्ट ज्या क्रिस्टी आहेत, इनफोल्डिंग्ज आहेत इनर मेम्ब्रेनचे, ते काय आहेत, फ्यू इन नंबर. आणि याच्या अपोजिट कशामध्ये आहे, मसल सेल्समध्ये काय आहे, न्यूमॅरस क्रस्ट अँड दी लिटल मॅट्रिक्स, म्हणजे न्यूमॅरस म्हणजे काय, मोअर इन नंबरमध्ये क्रस्ट प्रेझेंट आहेत आणि लिटल आहे ते मॅट्रिक्स प्रेझेंट आहे. Then next, the greatest concentration of crust is found in the flight muscle of the insect. इन्सेक्ट्समध्ये जे फ्लाईट मसल्स प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कशाचं जास्त आहे, क्रस्टचं जास्त आहे. द शेप ऑफ द डिपॉझिशन ऑफ दिस क्रस्ट व्हॅरी इन डिफरंट सेल्स अँड देअर नंबर इज रिलेटेड टू द ऑक्सिडेटिव्ह ॲक्टिव्हिटी ऑफ द मायटोकॉन्ड्रियॉन. द शेप ऑफ द शेप अँड डिपॉझिशन ऑफ क्रस्ट, म्हणजे क्रस्टचा डिपॉझिशन आणि शेप कसा आहे, व्हॅरी आहे. व्हॅरी म्हणजे चेंज, VARY, व्हॅरी म्हणजे चेंज. व्हेरी म्हणजे VERY, व्हेरी म्हणजे मोर इन नंबर आणि VARY, व्हॅरी म्हणजे चेंज.
क्रस्ट व्हॅरी इन डिफरंट सेल्समध्ये त्याचं क्रस्ट काय आहे, चेंजेस आहेत काय त्याच्यामध्ये in their number related to the oxidative activity of the mitochondrion. The shape and deposition of these crust vary in different cells मध्ये vary आहेत त्या आणि and their number is related to the oxidative activity of mitochondrion. oxidative activity जिथं मोर असेल तिथं मोर क्रस्ट प्रेझेंट असणार, त्याच्यावरती F1 पार्टिकल्स मोर प्रेझेंट असणार. जिथं ऑक्सिडेटिव्ह ॲक्टिव्हिटी कमी असेल तिथं क्रस्टचं पण नंबर कमी असणार. देन नेक्स्ट पॉईंट, इन पॅन्क्रियाज अँड लिव्हर सेल्स आफ्टर अ शॉर्ट पिरियड ऑफ स्टार्वेशन. स्टार्वेशन म्हणजे काय? इन पॅन्क्रियाज अँड लिव्हर सेल्स आफ्टर अ शॉर्ट पिरियड ऑफ स्टार्वेशन द मायटोकॉन्ड्रियन कम इन कॉन्टॅक्ट विथ दी लिपिड ड्रॉपलेट्स. स्टार्वेशन म्हणजे काय? आपण जास्त वेळ जेव्हा आपण जेवत नाही, भूक लागते आपल्याला, तेव्हा शरीरामध्ये फूडचं प्रमाण कमी असतं, आपण फूड इंटेक घेत नाही, त्यावेळेस काय होतं तर मायटोकॉन्ड्रिया लिपिड ड्रॉपलेट्स जे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर असतात त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. इन पॅन्क्रियाज अँड लिव्हर सेल्स आफ्टर अ short period of starvation the mitochondria come into the contact with the lipid droplets. आणि काय होतं त्याच्यामुळं the relationship may be so tight that only the inner mitochondrial membrane can be adjacent to the lipid. म्हणजे inner mitochondrial membrane काय आहे, ती लिपिड बरोबर ॲडजस्टंट होते, लिपिडच्या जवळ जाते. म्हणजे काय, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनवरती काय आहे, ती F1 पार्टिकल्स प्रेझेंट आहेत आणि त्याच्यावरती ATPase एन्झाईम आहेत जे की ज्याच्यामधून एनर्जी प्रोड्यूस केली जाते. त्याच्यामुळे ते लिपिड ड्रॉपलेट्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आणि त्याच्यानुसार एनर्जी प्रोड्यूस केली जाते इन द पिरियड ऑफ स्टार्वेशन इन द पॅन्क्रियाज अँड liver cells. Then next, an activity process of a fat utilization takes place under the action of fatty acid oxidases present in the mitochondrion. काय फॅट युटिलायझेशनची ॲक्टिव्हिटी कशाच्या अंडर होतीये, तर कोणत्या एन्झाईमच्या अंडर होतीये, तर फॅटी ॲसिड ऑक्सिडेजेस, ते की मायटोकॉन्ड्रियनमध्ये प्रेझेंट आहेत. देन नेक्स्ट, mitochondria may accumulate iron containing pigments or protein molecules thereby forming yolk bodies in the egg of mollusk. मोल्युस्कनच्या एगमध्ये काय होतं, एक योक बॉडीज फॉर्मेशन होतात. कशामुळे? मायटोकॉन्ड्रिया ॲक्युमुलेट करतात काय, आयर्न कंटेनिंग पिगमेंट्स और दी प्रोटीन मॉलिक्युल्स ॲक्युमुलेट करतात, ते एकत्र आणतात आणि त्याच्यामुळे योक बॉडीज फॉर्म होतात इन दी एग्ज ऑफ मोल्युस्कन्स. हे काय झालं, हे एवढं हे आहे ते स्ट्रक्चरल व्हॅरिएशन्स इन डिफरंट सेल टाईप्स इन दी मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चरल व्हॅरिएशन्स काय कुठल्या सेल्समध्ये आहे ते आपण ह्याच्यामध्ये पाहिलं. देन नेक्स्ट पॉईंट, मायटोकॉन्ड्रियल सेन्सिटिव्हिटी टू सेल इंजुरी अँड सेल रिझल्टंट सेल डिजनरेशन म्हटलं तरी चालेल. मायटोकॉन्ड्रियल सेन्सिटिव्हिटी टू सेल इंजुरी अँड रिझल्टंट डिजनरेशन म्हणजे मायटोकॉन्ड्रियाची काय सेन्सिटिव्हिटी आहे, सेल इंजुरी. सेल जर इंज्युअर झाली तर मायटोकॉन्ड्रिया कसं सेन्सिटिव्ह होतो आणि त्याचं डिजनरेशन कसं होतं हे याच्यामध्ये सांगितले. आणि फर्स्ट पॉईंट बघा, मायटोकॉन्ड्रिया आर वन ऑफ द मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर्स ऑफ द सेल इंजुरी टू द सेल. मायटोकॉन्ड्रिया आर वन ऑफ द मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर्स ऑफ द इंजुरी टू द सेल म्हणजे काय, मोस्ट सेन्सिटिव्ह आहेत. सेलला जर इंजुरी झाली, एखादी जर इजा झाली तर मायटोकॉन्ड्रिया हे मोस्ट सेन्सिटिव्ह सेल ऑर्गॅनली म्हणून काम करत आहे. काय नेक्स्ट पॉईंट आहे, अल्दो मायटोकॉन्ड्रिया मे बी रेडिली अल्टर्ड बाय द ॲक्शन ऑफ व्हेरियस एजंट्स द चेंजेस आर विदिन सर्टन लिमिट्स आर दी रिव्हर्सिबल. म्हणजे जर सर्टन लिमिट्समध्ये चेंजेस असतील तर ते काय आहेत, रिव्हर्सिबल आहेत. म्हणजे जर कमी इंजुरी झाली असेल, कमी अल्टरेशन झाला असेल बाय दी ॲक्शन ऑफ व्हेरियस एजंट्स, तर ते चेंजेस काय आहेत,
रिव्हर्सिबल आहेत, म्हणजे ते पुन्हा क्युअर करू शकतो आपण. आणि याच्या उलट काय सांगितलं आहे, इफ द अल्टरेशन रिचेस सर्टन क्रिटिकल पॉईंट it becomes irreversible and this is generally considered a degeneration of mitochondria. डिजनरेशन म्हणजे काय, मायटोकॉन्ड्रियाचं ब्रेकडाऊन होते किंवा मायटोकॉन्ड्रिया जनरेशन म्हणजे काय, फॉर्मेशन, आणि हे डिजनरेशन म्हणजे काय, मायटोकॉन्ड्रियामध्ये चेंजेस व्हायला टेक्स प्लेस होतात आणि डिजनरेशन होतं मायटोकॉन्ड्रियाचं. इफ द अल्टरेशन रिचेस सर्टन क्रिटिकल पॉईंट इट बिकम्स इरिव्हर्सिबल and this is generally considered a degeneration of mitochondria. मोस्ट सेन्सिटिव्ह आहे, सेल इंजुरीला मायटोकॉन्ड्रिया हा सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळं जर इंजुरी जर विदिन लिमिट्समध्ये असेल किंवा चेंजेस लिमिट्समध्ये असतील बाय व्हेरियस एजंट्सनी ते अल्टरेशन झालेले आहेत मायटोकॉन्ड्रियामध्ये, तर ते लिमिट्समध्ये असतील तर ते काय आहे, रिव्हर्सिबल आहे. आणि जर अल्टरेशन रिचेस सर्टन क्रिटिकल, जर जास्त क्रिटिकल्स असतील अल्टरेशन किंवा चेंजेस त्याच्यामध्ये झालेले, तर ते काय आहेत, इरिव्हर्सिबल, म्हणजे ते पुन्हा त्याच्यात बदल करता येऊ शकत नाही, इरिव्हर्सिबल. अँड दिस इज जनरली कन्सिडर्ड अ डिजनरेशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. बघा लक्षात येते का. नेक्स्ट देर आर 3 टाईप्स ऑफ चेंजेस. काय चेंजेसचे 3 टाईप्स आहेत मायटोकॉन्ड्रियामध्ये जर सेलला इंजुरी झाली तर. फ्रॅगमेंटेशन इंटू ग्रॅन्युअल्स फॉलोड बाय लायसिस अँड डिस्पर्शन. काय आहे, पहिला काय सांगितलं आहे त्यांनी चेंज, फ्रॅगमेंटेशन इंटू ग्रॅन्युअल्स. त्याचं कसं होतं, ग्रॅन्युअल्समध्ये छोटे छोटे फ्रॅगमेंट्स तयार होतात मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि काय होतं, फॉलोड बाय लायसिस. लायसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन ऑफ दी आउटर मेम्ब्रेनचं ब्रेकडाऊन होतं. आणि फॉलोड बाय दी डिस्पर्शन प्रोसेस. डिस्पर्शन म्हणजे काय, आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात, त्याचे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स तयार होतात. त्याच्यानंतर लायसिस होतं, ब्रेकडाऊन होतं आउटर मेम्ब्रेनचं, आणि डिस्पर्शन होतं. डिस्पर्शन is the process of distribution into the other parts. Intense, second काय आहे, intense swelling with transformation into large vacuoles. इंटेन्स स्वेलिंग, जर जास्त मायटोकॉन्ड्रिया असं फुगला तर काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन इंटू लार्ज व्हॅक्युअल्स, मोठमोठे असे व्हॅक्युअल्स तयार होतात. तुम्हाला व्हॅक्युअल्स म्हणजे काय माहीत असेल. ट्रान्सफॉर्मेशन इंटू लार्ज व्हॅक्युअल्स. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज इन दी फॉर्म ऑर दी ॲपिअरन्स. त्याच्या आहे तो नॉर्मल फॉर्म असतो ना, त्याचा चेंज होतो, त्याचा नॉर्मल ॲपिअरन्स चेंज होतो. इंटेन्स स्वेलिंग विथ ट्रान्सफॉर्मेशन इंटू लार्ज व्हॅक्युअल्स. थर्ड बघा, अ ग्रेट ॲक्युमुलेशन ऑफ मटेरियल्स विथ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इंटू हायलिन ग्रॅन्युअल्स. दिस चेंज इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी सो कॉल्ड cloudy swelling and hyaline degeneration that frequently results in cellular death. जर काय होतं याच्यामध्ये, तिसऱ्या पॉईंटमध्ये काय सांगितले बघा तुम्हाला, ग्रेट ॲक्युमुलेशन ऑफ दी मटेरियल्स विथ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इंटू हायलिन ग्रॅन्युअल्स. ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं आहे मायटोकॉन्ड्रियाचं, इंटू हायलिन ग्रॅन्युअल्स. हायलिन ग्रॅन्युअल्स हे प्रोटीनचे ग्रॅन्युअल्स आहेत. दिस चेंज इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी सो कॉल्ड क्लाउडी स्वेलिंग. कशामध्ये होते त्याचं चेंज, क्लाउड स्वेलिंग होते मोठ्या प्रमाणामध्ये, अँड हायलिन डिजनरेशन दॅट फ्रिक्वेंटली रिझल्ट्स इन सेल्युलर डेथ. आणि त्याच्यामुळं काय होते, सेलची डेथ होती. जर इंजुरी झाली तर, मायटोकॉन्ड्रियाला इंजुरी झाली तर काय काय चेंजेस होतात, ते 3 चेंजेस तुम्हाला सांगितलेले आहेत. पहिल्या ह्याच्यात काय होतं, ग्रॅन्युअल्स फॉर्मेशन होतं, त्याच्यानंतर लायसिस अँड डिस्पर्शन. सेकंडमध्ये काय, इंटेन्स स्वेलिंग होते आणि ट्रान्सफॉर्मेशन, त्याचा ॲपिअरन्स चेंज होतो इंटू लार्ज व्हॅक्युअल्समध्ये चेंजेस होतात. आणि थर्ड काय सांगितलं, ॲक्युमुलेशन होतं आणि कशामध्ये फॉर्मेशन होतं, हायलिन ग्रॅन्युअल्स, प्रोटीन ग्रॅन्युअल्समध्ये फॉर्मेशन होते. अँड दिस चेंज इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी क्लाउडी स्वेलिंग होतं मोठ्या प्रमाणामध्ये, अँड हायलिनचं डिजनरेशन होतं दॅट फ्रिक्वेंटली रिझल्ट्स इन अ सेल्युलर डेथ, सेलची डेथ होते. Then next, another type of degeneration is the fusion of mitochondria to form large bodies called
कॉन्ड्रिओस्पियर्स और दी सायटोलायझोझोम्स. अनदर टाईपचं काय डिजनरेशन होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये, काय होतं, फ्युजन होतं मायटोकॉन्ड्रियाचं टू फॉर्म लार्ज बॉडीज, मोठ्या बॉडीज फॉर्म होतात, कॉल्ड ॲज दी कॉन्ड्रिओस्पियर्स और दी सायटोलायझोझोम्स. त्यांनाच काय म्हणतात, कॉन्ड्रिओस्पियर्स और दी सायटोलायझोझोम्स. हे झालं डिजनरेशन, किंवा जर सेलला इंजुरी, जर मायटोकॉन्ड्रियाला इंजुरी झाली तर काय होतं आणि त्याचं डिजनरेशन कसं होतं मायटोकॉन्ड्रियाचं. देन नेक्स्ट, आयसोलेशन ऑफ दी मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन्स. हे सगळे पॉईंट्स अल्ट्रास्ट्रक्चरमध्ये येत आहेत. फक्त तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघून ते तुम्ही BSA मध्ये शिकलाय मायटोकॉन्ड्रियाचं फक्त स्ट्रक्चर, पण अजून पुढं त्याचे चेंजेस काय होतात त्याच्या स्ट्रक्चरमध्ये हे तुम्हाला आत्ता मी सांगते येते. देन नेक्स्ट, आयसोलेशन ऑफ मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे बघा, मायटोकॉन्ड्रिया ॲज वेल ॲज देअर मेम्ब्रेन्स अँड कंपार्टमेंट्स मे बी सेपरेटेड बाय सबसेल्युलर फ्रॅक्शनेशन. मायटोकॉन्ड्रिया ॲज वेल ॲज देअर मेम्ब्रेन्स अँड कंपार्टमेंट्स, 2 मेम्ब्रेन्स आहेत, 2 कंपार्टमेंट्स आहेत. आउटर चेंबरचे एक कंपार्टमेंट आणि इनर आहे तो मॅट्रिक्सचा एक कंपार्टमेंट आहे. मे बी सेपरेटेड बाय सबसेल्युलर फ्रॅक्शनेशन, जर सेलचं फ्रॅक्शनेशन झालं तर ते सेपरेट होतात. नेक्स्ट पॉईंट बघा, द मायटोप्लास्ट. आता मायटोप्लास्ट काय आहे बघा, दिले पुढे, विच इन्क्ल्यूड्स द इनर मेम्ब्रेन अँड दी मॅट्रिक्स. मायटोप्लास्टमध्ये काय इन्क्ल्यूड होते, इनर मेम्ब्रेन आणि मॅट्रिक्स, त्याला आपण मायटोप्लास्ट म्हणतात. हॅज बीन प्रोड्युस्ड बाय दी सेपरेटिंग these 2 elements from outer membrane with digitonin. has been produced by separating. मायटोप्लास्टमध्ये काय इन्क्लूड आहे, इनर मेम्ब्रेन आणि मॅट्रिक्स. त्याच्या तर ते प्रोड्यूस कशानं होतं, बाय सेपरेटिंग these 2 elements फ्रॉम दी आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेनपासून ते 2 इलेमेंट सेपरेट झालेत, त्याच्यामुळं काय होतं, मायटोप्लास्ट फॉर्मेशन होते. सेपरेटिंग these 2 elements फ्रॉम दी आउटर मेम्ब्रेन विथ डिजिटोनिन. आता डिजिटोनिन काय आहे, तर ते एक स्टिरॉइडल सॅपोनिन आहे, ऑप्टेन्ड फ्रॉम दी प्लांट डिजिटॅलिस पर्प्युरिया. ते कोणत्या प्लांट्सपासून ऑप्टेन केलं जातं, डिजिटॅलिस पर्प्युरिया, आणि इट इज यूज्ड ॲज ए सेल परमियलायझिंग एजंट. सेल परमियलायझिंग एजंट म्हणून ते काम करतं डिजिटोनिन. आता ॲक्च्युअल काय सांगितले बघा डिजिटोनिनबद्दल, तर माइल्ड डिटर्जंट दॅट परमियलायझेस प्लाझ्मा मेम्ब्रेन्स सिलेक्टिव्हली ड्यू टू देअर हाय कोलेस्टेरॉल कंटेंट. म्हणजे डिजिटोनिनमध्ये हाय कोलेस्टेरॉल कंटेंट असतो, ते त्याच्यामुळं ते परमिएबल आहे. मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन्स त्याच्यामध्ये जर लो कोलेस्टेरॉलचं कंटेंट असेल तर त्या काय करतात, अफेक्टेड ओनली ॲट हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन्स विथ लोअर कोलेस्टेरॉल कंटेंट्स आर अफेक्टेड बाय दी हायर कॉन्सन्ट्रेशन्स. म्हणजे डिजिटोनिनमध्ये हाय कोलेस्टेरॉलचं कंटेंट आहे ना, मग ते लो कोलेस्टेरॉलच्या कंटेंट मायटोकॉन्ड्रियाच्या कंटेंटच्या मेम्ब्रेन्स असतात त्याच्यावरती अफेक्ट होतं, म्हणजे काय परमिएबिलिटी होते. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा डिजिटोनिनबद्दल की इट इज अ सेल परमियलायझिंग मेम्ब्रेन, सेल परमियलायझिंग एजंट, आणि ते कशापासून आपल्याला ऑप्टेन केलं जातं, तर प्लांट डिजिटॅलिस पर्प्युरिया. बाकी जास्त काय डिजिटोनिनबद्दल लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त सेल परमियलायझिंग एजंट आहे आणि तो आपल्याला कुठल्या प्लांटपासून मिळतोय, तर डिजिटॅलिस पर्प्युरिया पासून. आणि मायटोप्लास्ट तुम्हाला समजलं का, इनर मेम्ब्रेन आणि मॅट्रिक्स इन्क्लूड असतात मायटोप्लास्टमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट, द मायटोप्लास्ट हॅज सुडोपोडिक प्रोसेसेस अँड इज एबल टू कॅरी आउट ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. मायटोप्लास्ट काय आहे, तर इट इज सुडोपोडिक प्रोसेस आहे. सुडो म्हणजे काय, फॉल्स. आपण अमिबियामध्ये तुम्ही बघितलं असेल सुडोपोडिया, तर फॉल्स लेग्स प्रेझेंट होतात त्याचे, जिथं जर नियर फूड असेल तर ते सुडोपोडिया फॉर्म करून ते फूड कॅप्चर केलं जातं. तसंच इथं काय आहे, मायटोप्लास्ट हॅज ए सुडोपोडिक प्रोसेसेस अँड इज एबल टू कॅरी आउट ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. जर गरज असेल तर ते जिथं त्यांची गरज असेल तिथं ते मायटोप्लास्ट काय करतात, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, नाहीतर इन अनदर टाईम ते इनॅक्टिव्ह असतात.
Mytoplasm has a pseudopodic process. Then next, outer and inner membranes, structural and the chemical differences. आता आउटर आणि इनर मेम्ब्रेन मध्ये काय स्ट्रक्चरल आणि केमिकल डिफरन्स आहे तर बघा, द आउटर मेम्ब्रेन फ्रॅक्शन हॅज ए 40% लिपिड कंटेंट कंपेअर्ड टू दी 20% इन द इनर मेम्ब्रेन. म्हणजे आउटर मेम्ब्रेनमध्ये 40% लिपिड कंटेंट आहे आणि इनर मेम्ब्रेनमध्ये 20%. कंटेंट्स मोर कोलेस्टेरॉल, आउटर मेम्ब्रेनमध्ये मोर कोलेस्टेरॉल आहे आणि इज हायर इन फॉस्फॅटिडिल इनोसिटॉल अँड इट इज लोअर इन कार्डिओलिपिन. काय काय सांगितले, आउटर मेम्ब्रेन फ्रॅक्शन हॅज ए 40% लिपिड कंटेंट कंपेअर्ड टू दी the outer membrane fraction has a 40% lipid content compared to the 20% in the inner membrane and contains more cholesterol. कोलेस्टेरॉलचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. and is higher in phosphatidyl inositol and it is lower in cardiolipin. कार्डिओलिपिन कमी आहे त्याच्यामध्ये आणि फॉस्फॅटिडिल इनोसिटॉल हायर कंटेंट आहे. and next, the fundamental difference between the outer membrane and the inner membrane is in the lipid protein ratio, that is about 0.8 in the outer membrane and about 0.3 in the inner membrane. म्हणजे काय आहे, 0.8 कशामध्ये आहे, आउटर मेम्ब्रेनमध्ये आणि 0.3 इनर मेम्ब्रेन. हा काय आहे, लिपिड प्रोटीन रेशो आउटर मेम्ब्रेनचा आणि इनर मेम्ब्रेनचा. Then next, this low lipid protein ratio indicates that in the inner membrane there is a greater degree of intercalation of the protein within the lipid bilayer. This fact has been confirmed by electron microscopic observations with freeze fracturing methods. आता काय आहे, हा लिपिड प्रोटीन रेशो कमी आहे 0.8 as to 0.3. काय म्हणतात, low lipid protein ratio indicates that in the inner membrane as compared to outer membrane. outer membrane मध्ये किती आहे 0.8 आणि inner membrane मध्ये 0.3. तर inner membrane मध्ये काय आहे, लो रेशो आहे. that in the inner membrane there is a greater degree of intercalation of the protein. म्हणजे प्रोटीनचं इंटरकॅलेशन कशा इनर मेम्ब्रेनमध्ये जास्त आहे. विदिन दी लिपिड बायलेअरमध्ये प्रोटीनचं इंटरकॅलेशन म्हणजे प्रोटीनचं प्रमाण काय आहे, इनर मेम्ब्रेनमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू आउटर. दिस फॅक्ट, हे जर कशामुळं प्रूव्ह केले, दिस फॅक्ट किंवा कन्फर्म केले, दिस फॅक्ट हॅज बीन कन्फर्म्ड बाय दी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन्स विथ फ्रीज फ्रॅक्चरिंग मेथड. ही फ्रीज फ्रॅक्चरिंग मेथड आहे, त्याच्यानं हे कन्फर्म केले. काय कन्फर्म केले तर प्रोटीनचं इंटरकॅलेशन विदिन दी लिपिड बायलेअरमध्ये जास्त आहे इनर मेम्ब्रेनमध्ये. हे काय तुम्हाला मेथड काय गरजेची नाही, फक्त याचं नाव लक्षात ठेवा, फ्रीज कॅप्चरिंग मेथड. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, द आउटर मेम्ब्रेन कंटेन्स अ मेजर इंट्रिन्सिक प्रोटीन ऑफ 29,000 Daltons that is resistant to tryptic digestion and appears to form channels for the passage of solute. The outer membrane contains a major intrinsic protein of 29,000 Daltons that is resistant to tryptic digestion. tryptic digestion मध्ये काय होतं, प्रोटीनचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं and is appears to form channels for the passage of solutes. आणि याच्यामुळं काय होतं, सोल्यूटची मूवमेंट होते. पॅसेज म्हणजे काय, मूवमेंट्स होते, रूट सापडतो आणि त्याच्यानुसार चॅनल्स फॉर्मेशन होतं आणि सोल्यूट्सची मूवमेंट होते आउटर मेम्ब्रेनमध्ये. काय सांगितले, आउटर मेम्ब्रेन कंटेन्स अ मेजर इंट्रिन्सिक प्रोटीन ऑफ 29,000 Daltons. आउटर मेम्ब्रेनमध्ये इंट्रिन्सिक प्रोटीन आहे 29,000 Daltonsचं, विच इज रेजिस्टंट. काय कशाला रेजिस्ट करतं ते, तर ट्रिप्टिक डायजेशनला, प्रोटीन ॲब्सॉर्प्शनला, ट्रिप्टिक डायजेशनला ते रेजिस्ट करतं अँड फॉर्म्स द चॅनल्स फॉर दी पॅसेज ऑफ सोल्यूटची मुवमेंटसाठी चॅनल्स फॉर्म करतं इंट्रिन्सिक प्रोटीन. देन नेक्स्ट, बिकॉज ऑफ सिमिलॅरिटीज इन फंक्शन, because of similarities in function with the porine
प्रेझेंट इन दी आउटर मेम्ब्रेन्स. मी तुम्हाला मॉर्फॉलॉजीमध्ये सांगितले पोरिन प्रोटीन्स प्रेझेंट असतात आउटर मेम्ब्रेनच्या मायटोकॉन्ड्रियल आउटर मेम्ब्रेनवरती बिकॉज ऑफ सिमिलॅरिटीज इन फंक्शन विथ दी पोरिन प्रेझेंट इन दी आउटर मेम्ब्रेन ऑफ दी ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय आहेत, पोरिन मायटोकॉन्ड्रियामध्ये जसे पोरिन प्रोटीन्स प्रेझेंट आहेत आउटर मेम्ब्रेनमध्ये, तसेच ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये पण पोरिन प्रोटीन्स प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट, पोरिन appears to be synthesized on free ribosomes and then integrated post-transcriptionally into the outer mitochondrial membranes. Porin appears to be synthesized on free ribosomes. कशामध्ये सिंथेसाइज होतात ते, तर फ्री रायबोझोम्समध्ये सिंथेसिस होतं अँड देन इंटिग्रेटेड पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनली इंटू दी आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. नंतर ते कशामध्ये असतात प्रेझेंट, तर आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये. And next point, in yeast, the pattern formed by the polypeptides of the outer mitochondrial membrane is different from that of the inner mitochondrial membrane and of the rough endoplasmic reticulum. काय सांगितलं इन yeast, काय yeastमध्ये काय होतं, the pattern formed by the polypeptides of the outer mitochondrial membrane is different. पॉलिपेप्टाइड्स प्रोटीन्सच्या जे चेन असतात पॉलिपेप्टाइड्स, त्याच्यामध्ये outer mitochondrial membrane मध्ये डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन अँड ऑफ द रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याचा पॅटर्न काय आहे, डिफरंट आहे. पॉलिपेप्टाइड्सचा आउटर मेम्ब्रेनमध्ये डिफरंट आहे फ्रॉम दॅट ऑफ द इनर मेम्ब्रेन अँड दी रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये सुद्धा. तर पॉलिपेप्टाइडचा पॅटर्न आहे फॉर्मेशनचा तो डिफरंट आहे. देन नेक्स्ट, from the morphological viewpoint, the outer membrane lacks the elementary particles that are prominent in the inner membrane. आता elementary particles कोणते, तर F1 particles. काय सांगितलं याच्यामध्ये, फ्रॉम दी मॉर्फॉलॉजिकल व्ह्यू पॉईंट आपण बघितले मॉर्फॉलॉजीमध्येच. काय व्ह्यू पॉईंट आहे, तर आउटर मेम्ब्रेन लॅक्स दी इलेमेंटरी पार्टिकल्स. आउटर मेम्ब्रेनमध्ये वरती इलेमेंटरी पार्टिकल्स असतात का, F1 पार्टिकल्स नाही. तर ते कशावरती असतात, इनर मेम्ब्रेनवरती. इनर मेम्ब्रेनचं इनफोल्डिंग होतं क्रिस्टीमध्ये आणि त्याच्यावरती इलेमेंटरी पार्टिकल्स, त्यांनाच की आपण F1 पार्टिकल्स म्हणतो की जे प्रेझेंट असतात. हे स्ट्रक्चरल आणि केमिकल चेंजेस आउटर आणि इनर मेम्ब्रेनचं. अँड नेक्स्ट, मायटोकॉन्ड्रियल एन्झाईम्स आर हायली कंपार्टमेंटलायझेशन. म्हणजे काय, तर मायटोकॉन्ड्रियल मध्ये एन्झाईम्स जे वेगवेगळे प्रेझेंट आहेत ते कोणकोणते आहेत, तर आउटर मेम्ब्रेनवरती वेगळे आहेत. तर आउटर चेंबर जो की इनर मेम्ब्रेन आणि आउटर मेम्ब्रेनच्या मध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये वेगळे आहेत, किंवा इनर मेम्ब्रेनमध्ये वेगळे एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. जे कोणकोणते आहेत त्यांचं कंपार्टमेंटलायझेशन झाले ते कोणकोणते आहेत, तिथं आपल्याला टायटलमध्ये सांगितले मायटोकॉन्ड्रियल एन्झाईम्स आर हायली कंपार्टमेंटलायझड. म्हणजे त्याचं वेगवेगळे कंपार्टमेंट्स जे फॉर्मेशन झाले त्याच्यामध्ये वेगवेगळे डिफरंट एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. आता ते कोणकोणते आहेत ते आपण बघूया. देन फर्स्ट पॉईंट बघा, आउटर मेम्ब्रेनचा काय आहे, द आउटर मेम्ब्रेन कंटेन्स ॲज इन द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये पण हे प्रेझेंट असतात एन्झाईम्स. NADH, सायटोक्रोम C रिडक्टेज. आपण फक्त एन्झाईम्सची आता ओळख आणि नावं काय काय आहेत ते फक्त बघणार आहे ह्याच्यामध्ये. NADH, सायटोक्रोम C रिडक्टेज सिस्टीम दॅट कन्सिस्ट ऑफ, काय काय कन्सिस्ट आहे त्याच्यामध्ये, फ्लॅवोप्रोटीन अँड सायटोक्रोम B5. आउटर मेम्ब्रेनमध्ये NADH, सायटोक्रोम C रिडक्टेज सिस्टीम दॅट कन्सिस्ट ऑफ अ फ्लॅवोप्रोटीन अँड अ सायटोक्रोम B5. कोणकोणते दोन प्रेझेंट आहेत, फ्लॅवोप्रोटीन आणि सायटोक्रोम B5. कशामध्ये, तर आउटर मेम्ब्रेनमध्ये जी सिस्टीम आहे NADH, सायटोक्रोम C रिडक्टेज सिस्टीम, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, फ्लॅवोप्रोटीन आणि सायटोक्रोम B5. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा आउटर मेम्ब्रेनचा, द मोस्ट स्पेसिफिक एन्झाईम सिस्टीम ऑफ द आउटर मेम्ब्रेन इज मोनोअमाइन ऑक्सिडेज विच मे सर्व ॲज अन एन्झाईम मार्कर. कोणती मोस्ट स्पेसिफिक एन्झाईम सिस्टीम आहे आउटर मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट, तर मोनोअमाइन ऑक्सिडेज. काय फंक्शन आहे ते, तर त्याचं
एन्झाईम मार्कर म्हणून ते काम करतं. मोनोअमाइन ऑक्सिडेज, जे की आउटर मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट, these membrane म्हणजे कोणती? आउटर मेम्ब्रेन also contains kinurenic hydroxylase, fatty acid coenzyme A, ligase, and then phospholipase and various enzymes of the phospholipid metabolism. फॉस्फोलिपिड मेटाबॉलिझमसाठी कोणकोणते एन्झाईम्स आहेत ते प्रेझेंट कुठे आहेत? तर ते आउटर मेम्ब्रेनवरती आहेत. तर ते कुठले एन्झाईम्स आहेत? किन्युरेनिक हायड्रॉक्झिलेज, then fatty acid coenzyme A, ligase, then phospholipase and various enzymes. जे कशासाठी युजफुल आहेत? तर ते फॉस्फोलिपिड मेटाबॉलिझमसाठी. एन्झाईम्सची नावं फक्त तुम्ही लक्षात ठेवा थोडी. नेक्स्ट, द एन्झाईम फाउंड इन दी स्पेस बिटवीन आउटर अँड इनर मेम्ब्रेन्स आर ॲडिनिलेट कायनेज अँड न्यूक्लिओसाइड डायफॉस्फोकायनेज. जर आता बघा, आउटर चेंबर आपण ज्याला म्हणतोय, द स्पेस बिटवीन दी आउटर अँड दी इनर मेम्ब्रेन इज द आउटर चेंबर, आणि त्याच्यामध्ये कोणती एन्झाईम्स प्रेझेंट आहेत? तर ॲडिनिलेट कायनेज अँड दी न्यूक्लिओसाइड डायफॉस्फोकायनेज. Then next, mytoplast. The mytoplast fraction contains the components of the respiratory chain and the oxidative phosphorylation and the soluble enzymes present in the matrix. काय काय प्रेझेंट आहे मायटोप्लास्ट? मायटोप्लास्ट म्हणजे मी मगाशी काय सांगितलं? इनर मेम्ब्रेन अँड दी मॅट्रिक्स. त्याचं काय होतं तयार? मायटोप्लास्ट. तर मायटोप्लास्टमध्ये काय काय आहे? रेस्पायरेटरी चेन कॉम्पोनंट्स अँड दी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनसाठी जे एन्झाईम्स आहेत ते, आणि सोल्युबल एन्झाईम्स प्रेझेंट इन दी मॅट्रिक्स. जे मॅट्रिक्समध्ये सोल्युबल एन्झाईम्स प्रेझेंट आहेत ते मायटोप्लास्टमध्ये प्रेझेंट आहेत. Then next, inner membrane carries all the components of the respiratory chain and the oxidative phosphorylation system. Inner membrane मध्ये सेम प्रेझेंट आहे रेस्पायरेटरी चेन अँड दी कंपोनंट्स फॉर दी रेस्पायरेटरी चेन अँड दी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन सिस्टीम. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इट ऑल्सो हॅज अ सेव्हरल कॅरियर्स ऑर ट्रान्सलोकेटर्स फॉर द परमिएशन ऑफ फॉस्फेट, ग्लुटामेट, ॲस्पार्टेट, ADP अँड दी ATP. काय आहे? सेव्हरल कॅरियर्स ऑर दी ट्रान्सलोकेशन्स फॉर दी परमिएशन. काय परमिएशन करायचं आहे आपल्याला? तर फॉस्फेट्स आहेत, ग्लुटामेट्स आहेत, ॲस्पार्टेट्स आहेत, किंवा ADP आणि ATPचं. ADP म्हणजे ॲडिनोसिन डायफॉस्फेट अँड ATP इज दी ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. The next point, it is calculated that the respiratory chain represents about 20% and the phosphorylating system about 15% of the total protein content of the membrane. Respiratory chain मध्ये किती पर्सेंट प्रोटीन आहे? तर 20%, आणि फॉस्फोरायलेटिंग सिस्टीममध्ये 50%, म्हणजे इन टोटल 35% प्रोटीन कशामध्ये? मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट आहेत. नेक्स्ट, आता हे त्या 20% आहे ती काय आहे? रेस्पायरेटरी चेनमध्ये, आणि 15% आहे ती फॉस्फोरायलेटिंग सिस्टीम. ह्या फिगर्स काय शो करतात आपल्याला? काय सांगितले बघा, धीज फिगर्स गिव्स अँड आयडिया ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ दीज सिस्टीम्स इन द इनर मेम्ब्रेन अँड दी मायटोकॉन्ड्रियल क्रस्ट. काय इम्पॉर्टन्स सांगतात त्या? इनर मेम्ब्रेन आणि मायटोकॉन्ड्रियल क्रस्टमध्ये प्रोटीनचं कंटेंट किती आहे ते त्या इम्पॉर्टन्स सांगतात त्याचं. हे रेस्पायरेटरी चेन इनर मेम्ब्रेनमध्ये 20% आहे प्रोटीनचं कंटेंट, आणि फॉस्फोरायलेटिंग सिस्टीमचे किती आहे? 15%. ह्या दोन सिस्टीम आहेत, फॉस्फोरायलेटिंग सिस्टीम आणि रेस्पायरेटरी चेन सिस्टीम. ह्या दोन सिस्टीमचं इम्पॉर्टन्स सांगतायत. कशामध्ये आहेत त्या प्रेझेंट? तर इनर मेम्ब्रेन आणि मायटोकॉन्ड्रियल क्रस्टमध्ये. नेक्स्ट, द इनर मेम्ब्रेन कंटेंट्स हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्डिओलिपिन विच ॲपियर टू बी इम्पॉर्टंट इन ऑल सिस्टीम्स इन्व्हॉल्विंग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट. सिस्टीममध्ये S एक राहिला आहे बघा, फक्त A झाले एसच्या इथे.
द इनर मेम्ब्रेन कंटेंट्स हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्डिओलिपिन. कार्डिओलिपिनचं कंटेंट इनर मेम्ब्रेनमध्ये जास्त आहे, विच ॲपियर्स टू बी इम्पॉर्टंट इन ऑल सिस्टीम्स इन्व्हॉल्विंग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टमध्ये इम्पॉर्टंट जास्त आहे कार्डिओलिपिनचं. द इनर कंपार्टमेंट ऑफ द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स contains all the soluble enzymes of the citric acid or the Krebs cycle and those involved in the oxidation of fatty acids. आता हे सगळं तुम्हाला फंक्शनमध्ये आपण डिटेलमध्ये बघणारच आहे उद्यापासूनच्या लेक्चरमध्ये. काय काय आहेत, कुठल्या कुठल्या सायकलमध्ये कुठले एन्झाईम्स आणि काय आहे प्रेझेंट ते आपण फंक्शन्स ऑफ दी मायटोकॉन्ड्रियामध्ये बघणार आहे. आता या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, इनर कंपार्टमेंट ऑफ दी मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स कंटेंट्स ऑल दी सोल्युबल एन्झाईम्स ऑफ दी सिट्रिक ॲसिड ऑर दी क्रेब्ज सायकल अँड दोज इन्व्हॉल्ड इन दी ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स. इनर कंपार्टमेंटमध्ये काय काय प्रेझेंट आहे, सोल्युबल एन्झाईम्स फॉर दी सिट्रिक ॲसिड अँड क्रेब्ज सायकलमध्ये असतात ते सगळे एन्झाईम्स अँड दोज इन्व्हॉल्ड इन दी ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिडच्या ऑक्सिडेशनमध्ये जे एन्झाईम्स प्रेझेंट आहेत ते सगळे इनर कंपार्टमेंटमध्ये ऑर दी मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट आहेत. अँड नेक्स्ट मॅट्रिक्स अल्सो कंटेंट्स DNA. काय सांगितले मॅट्रिक्समध्ये आपण बघितले मॉर्फॉलॉजीमध्ये काय काय प्रेझेंट असतं मॅट्रिक्समध्ये, तर मायटोकॉन्ड्रियल DNA, रायबोझोम्स ऑर दी ग्रॅन्युअल्स प्रेझेंट आहे. तर इथं काय सांगितले, द मॅट्रिक्स अल्सो कंटेंट्स DNA, रायबोझोम्स अँड अदर RNA स्पेसीज अँड एन्झाईम्स इन्व्हॉल्ड इन दी सिंथेसिस ऑफ प्रोटीन. प्रोटीनच्या सिंथेसिससाठी लागणारे जे काही कंटेंट आहेत ते कशामध्ये प्रेझेंट आहेत, मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट आहेत. नेक्स्ट एन्झाईमचं डिस्ट्रीब्युशन. आता मी तुम्हाला हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये सांगितले, हे सगळे आउटर मेम्ब्रेनमध्ये, इनर मेम्ब्रेन, मायटोप्लास्टमध्ये जे मॅट्रिक्समध्ये जे एन्झाईम्स प्रेझेंट आहेत किंवा आउटर चेंबरमध्ये कोणतं आहेत ते सगळे एन्झाईम्स मी तुम्हाला सांगितलेत ना, ते फक्त इथं पॉईंट वाईज तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून सांगितलेत. एन्झाईम डिस्ट्रीब्युशन इन दी मायटोकॉन्ड्रिया. तर आउटर मेम्ब्रेनमध्ये बघा कोणकोणते एन्झाईम आहेत, मोनोअमाइन ऑक्सिडेज, देन नेक्स्ट इज दी रोटेनॉन इनसेन्सिटिव्ह NADH cytochrome C reductase, then next quinurenic hydroxylase, then next is the fatty acid coenzyme A ligase. Then next space between the outer and inner membranes, त्याला आपण काय म्हणतोय आउटर चेंबर. काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणते दोन एन्झाईम आहेत, ॲडिनिलेट कायनेज अँड न्यूक्लिओसाइड डायफॉस्फोकायनेज. देन नेक्स्ट इनर मेम्ब्रेनमध्ये बघा, इनर मेम्ब्रेनमध्ये कोणते एन्झाईम्स आहेत, रेस्पायरेटरी चेन एन्झाईम्स ऑर दी ATP सिंथेटेज, देन सक्सिनेट डिहायड्रोजनेज अँड कोणता आहे बीटा हायड्रॉक्झी ब्युटायरेट डिहायड्रोजनेज इनर मेम्ब्रेनमध्ये. त्याच्यानंतर मॅट्रिक्समध्ये मॅलेट अँड आयसोसिट्रेट डिहायड्रोजनेजेस, देन फ्युमॅरेज अँड ॲकोनिटेज, देन सिट्रेट सिंथेटेज, देन नेक्स्ट अल्फा कीटो ॲसिड डिहायड्रोजनेजेस, देन बीटा ऑक्सिडेशन एन्झाईम्स. हे 4 कंपार्टमेंटमध्ये एन्झाईमचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. कोणकोणते, आउटर मेम्ब्रेन, देन स्पेस बिटवीन आउटर अँड इनर मेम्ब्रेन, देन इनर मेम्ब्रेन अँड दी मॅट्रिक्स. ह्या 4 ह्याच्यामध्ये एवढे एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. हे तुम्ही एन्झाईम्स फक्त लक्षात ठेवा. आणि आता हे इथं फंक्शन्समध्ये तुम्हाला सिट्रिक ॲसिड सायकल, क्रेब्स सायकल किंवा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स हे सगळं काय काय याचं फंक्शन ॲक्च्युअली आहे ते आपण मायटोकॉन्ड्रियल फंक्शनमध्ये बघणार आहे. हे तुम्हाला आजचे पॉईंट समजले का बघा. अल्ट्रा स्ट्रक्चरमध्ये आपण काय पहिल्यांदा बघितलं आहे, मायटोकॉन्ड्रियल स्ट्रक्चरल व्हॅरिएशन्स, काय काय व्हॅरिएशन्स आहेत डिफरंट सेल टाईप्समध्ये ते आपण बघितलेत. लेक्चर तुम्ही एकदा नाही समजलं दोनदा ऐका, नोट्स लिहून काढा. जे तुम्हाला अवघड वाटतात शब्द ते तुम्ही लिहून काढा, जे तुम्हाला कळत नसेल ते पॉईंट्स लिहून काढा, क्वेश्चन्स लिहून ते सगळे मला तुम्ही विचारले तरी चालतील. फक्त कळत नसेल तर नक्की मला सांगा. असंच म्हणजे राहू दे विचारायचं, कसं विचारायचं असं काय करू नका. जरी फास्ट वगैरे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितले, जर फास्ट वगैरे होत असेल माझं लेक्चर तरी पण मला तुम्ही अगदी काही भीती वगैरे न हे करता नक्की सांगा मला.
देन नेक्स्ट काय बघितलं आपण, मायटोकॉन्ड्रियल सेन्सिटिव्हिटी टू दी सेल इंजुरी, आणि सेल इंजुरी झाल्यानंतर त्याचं डिजनरेशन कसं होतं ते याच्यामध्ये बघितलं आपण. हे थ्री टाईप्स आहेत चेंजेस किंवा इंजुरी झाल्यानंतर डिजनरेशनचे. देन आयसोलेशन ऑफ मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन्स, outer and inner membrane, structural and chemical differences. Then mitochondrial enzymes are highly compartmentalized. कोणकोणते एन्झाईम्स आहेत डिफरंट कंपार्टमेंट्समध्ये ते आपण ह्याच्यामध्ये बघितले. ह्या 4 कंपार्टमेंट्स आणि त्याचे हे एन्झाईम्स. आणि हे झालं आता अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रियाबद्दल. आता उद्यापासून आपण त्याचं फंक्शन बघणार आहे मायटोकॉन्ड्रियाचं. इथंपर्यंत तुम्हाला समजलंय का बघा व्यवस्थित. आणि काही डाऊट्स असतील तर तुमचे नक्की विचारा. कळत नसेल तर उगाच कसं विचारायचं हे असं काय करू नका, विचारा. तुम्हाला एक्झामसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे विचारा तुम्ही नक्की. आणि हा टॉपिक झाला, आता फंक्शन्स झाले की मी तुम्हाला ह्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये काय काय क्वेश्चन्स येऊ शकतात एक्झामसाठी ते तुम्हाला मी सांगेन. कसे कसे टाईपचे क्वेश्चन्स असतील मायटोकॉन्ड्रियावरती ते तुम्हाला सांगेन. चालेल, बघा हे लेक्चर एकदा नाही समजलं दोनदा ऐका, तरीही नाही समजलं तरी मला परत विचारा, मी अजून एकदा तुम्हाला समजावून सांगेन. ओके, थँक्यू.